नमस्कार सर्वांना, विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, सिंधुदुर्ग या जिल्ह्याची या ठिकाणी सरहद आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, ॲडम स्मिथ। बघा, या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, विशिष्ट बघा असा ओळख क्रमांक म्हणजेच आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? बघा, आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? बघा, आधार क्रमांक हा एकूण 12 अंकी असतो। प्रश्न क्रमांक चौथा पहा, आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले? बघा, आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहेत? बघा, आमदाराचे बघा विशेष अधिकार बघा हे कलम 194 या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या तिजोरीमध्ये बघा सर्वाधिक बघा कर भरणारे राज्य खालीलपैकी बघा सर्वाधिक कर भरणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा महाराष्ट्र बघा हे राज्य सर्वाधिक कर भरणारे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर बघा केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत तो सादर केला? केंद्रीय अर्थसंकल्प बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील, कलम 112 नुसार या ठिकाणी बघा केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जातो। प्रश्न क्रमांक 7 पहा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, कार्बन मोनॉक्साईड बघा हा विषारी वायू स्वयंचलित वाहनामधून बाहेर पडणारा तो वायू आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी पुकारण्यात आली? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी पुकारण्यात आली होती? बघा, सन 1975 बघा या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, ओणम हा सण बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, ओणम हा सण बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांसाठी बघा राखीव असलेलं इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, वाघांसाठी बघा राखीव असलेले बघा इंद्रावती बघा हे अभयारण्य त्या ठिकाणी छत्तीसगड या राज्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेवा क्षेत्र म्हणजे बघा अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणतं क्षेत्र होय? बघा, सेवा क्षेत्र म्हणजे बघा अर्थव्यवस्थेचं त्या ठिकाणी तृतीय क्षेत्र बघा हे अर्थव्यवस्थे या ठिकाणी बघा सेवा क्षेत्र बघा या ठिकाणी हे तृतीय क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी बघा जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, ग्रीनलँड बघा हे जगामधलं बघा सर्वात मोठं ते बेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला बघा सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता? बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? बघा, उत्तर गोलार्धामधला बघा सर्वात मोठा 21 जून हा उत्तर गोलार्धामधला तो सर्वात मोठा तो दिवस आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे? बघा, महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बघा बनलेलं ते पठार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रघुराम राजन. द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अति पूर्वेकडील सीमेवरून बघा वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, महाराष्ट्राच्या बघा अति पूर्वेकडील सीमेवरून बघा वाहणारी नदी म्हणजे बघा इंद्रावती नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा महर्षी कर्वे यांनी पहा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना त्यांनीही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुष्काळाच्या प्रश्नावरील खतपुडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण दुष्काळाच्या बघा खतपुडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? बघा, खतपुडीच्या बंडाशी महात्मा ज्योतिबा फुले हे खतपुडीच्या बंडाशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? बघा, खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 बघा गोवर हा रोग बघा हवेमार्फत पसरणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा, शीतपेयामध्ये बघा प्रामुख्याने असणारा घटक म्हणजेच तर या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड बघा हा शीतपेयामध्ये या ठिकाणी बघा असणारा तो घटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहे? महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वात अधिक वन्यजीव अभयारण्य आहेत? बघा, विदर्भ बघा या भागामध्ये बघा सर्वात जास्त या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त खारफुटी वनाचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा खारफुटी बघा वनाचं क्षेत्र हे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वनाचं क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुसाडी हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे? गुसाडी बघा गुसाडी बघा हे लोकनृत्य तामिळनाडू बघा राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? पोक्सो हा कायदा बघा पोक्सो हा कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे बघा यांच्या या ठिकाणी संदर्भामध्ये या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्या देशामध्ये बघा या दोन देशांच्या दरम्यान बघा रॅडक्लिफ या ठिकाणी सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा, पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा, पिरॅमिडचा देश बघा असे इजिप्त या देशाला पहा पिरॅमिडचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, व्हाईट हाऊस हे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, सूर्याचे बघा प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? बघा, सूर्याचे बघा प्रकाश किरण पृथ्वीवर या ठिकाणी पोहोचण्यासाठी 8 मिनिटे या ठिकाणी वेळ लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गंगा नदीचं उगमस्थान कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, गंगोत्री उत्तराखंड या राज्यामध्ये बघा गंगा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा, तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तानसा हे धरण बघा तानसा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा? बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा, ॲनी बेझंट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1917च्या बघा अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या.
प्रश्न क्रमांक पुढचा ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे? ओरस बुद्रुक बघा, ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी म्हणून बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील आप्पासाहेब पटवर्धन यांना पहा कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा, यवतमाळ हा जिल्हा बघा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, यवतमाळ हा जिल्हा बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये बघा एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, मराठवाडा बघा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तर या ठिकाणी 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, महाराष्ट्राची बघा सांस्कृतिक राजधानी बघा पुणे बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माळढोक बघा हे पक्ष्यांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, माळढोक बघा हे पक्षी अभयारण्य बघा माळढोक बघा हे पक्षी अभयारण्य बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी बघा गोदावरी या नदीची उपनदी? बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत. बघा, दारणा ही नदी पहा गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? कृष्णा नदीचं उगमस्थान बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. बघा, सर्वाधिक बघा पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामध्ये बघा अधिक पाऊस हा मौसिनराम या ठिकाणी पडतो, तर मौसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक बघा, रणांगण एक झाड दोन पक्षी बघा रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 राहील विश्राम बेडेकर यांची या ठिकाणी पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघटना बालक निधी युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, युनिसेफ बघा या संघटनेचं मुख्यालय बघा न्यूयॉर्क या ठिकाणी पहा युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6 या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? 6 या संघटनेचं मुख्यालय बघा 6 या संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा 6 या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक बघा, पंचायत राज पद्धतीचा बघा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा, पंचायत राज पद्धतीचा बघा स्वीकार करणारे बघा महाराष्ट्र बघा हे देशामध्ये बघा तर या ठिकाणी बघा 9व्या क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी बघा रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, रायगड या जिल्ह्याचं बघा मुख्यालय अलिबाग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्हा परिषद बघा यांची स्थापना ही सन 1962 या वर्षी बघा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बघा रेल्वेचे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले पेरांबूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, रेल्वेच्या बघा डबेच्या निर्मितीसाठी पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे गंगा नदीच्या काठी नाही? बघा, खालीलपैकी कोणतं एक शहर आहे जे शहर गंगा नदीच्या काठी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा सर्वांनी
कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका बघा ICDS बघा, आपल्याकडे बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.